श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्याकडे आला आहेस तर आता बिनशर्त तुला ते सर्व काही दिल्या जाईल ज्याची तुला अपेक्षा आहे. बाळा, तुझ्या जीवनातून ते सर्व काही दुःख, त्रास काढून टाकणारे आशीर्वाद घेऊन हा आलेला संदेश जर तू शेवटपर्यंत स्वीकार केल्यास तुझ्या मनातील भीती, भय दूर होईल आणि खूप काही चांगली बातमी तुला लवकरच मिळणार आहे. आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण देव तुझ्यापर्यंत जे काही आशीर्वादाच्या रूपात घेऊन आले आहे ते सर्व काही मिळवण्यासाठी तुझे प्रयत्न यशस्वी करण्यात येत आहेत. बाळा, मी तुझी काळजी घेत आहे. तुला ज्या क्षणाला असे वाटत आहे की तू एकटा आहेस, पण त्या क्षणालाही माझे नामस्मरण कर, कारण मी सतत तुझ्या आजूबाजूला ते सुरक्षा कवच निर्माण करत आहे, ज्यामुळे तुझ्या मनातील भीती, भय, शंका दूर होऊ लागतील. पुढील काही मिनिटे हा संदेश देवाकडून आला आहे. तुम्ही जर याला ऐकत असाल तर देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होईल, यात शंका नाही. तेव्हा हा संपूर्ण संदेश देव म्हणतात, बाळा, आज तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित कर, कारण आज तुझ्यासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण चमत्कार घडणार आहे. त्यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ते सर्व काही तुमच्या पुढे येणार आहे. या संदेशापुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत, कारण पुढील काही मिनिटात देवाकडून तुला आशीर्वादित केल्या जाईल आणि तुमची स्वप्ने पूर्ण करणारी आशीर्वाद तुमच्या मार्गात येताना तुम्ही आता अनुभव करणार आहात. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्या चिंता, भीती, भय यांनी तुझे मन ग्रासले आहे. त्या सर्व काही या क्षणाला तुझ्यातून निघून जाओ, हा माझा तुला आशीर्वाद आहे. बाळा, ज्या क्षणाला तुम्ही माझ्यापर्यंत येता आणि काहीतरी महत्त्वपूर्ण प्राप्त करू इच्छिता, तर ते तुमच्या जीवना आवश्यक महत्त्वपूर्ण काही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात येत आहे, ज्यामुळे तुमच्या खुल्या मनाने तुम्ही ते स्वीकार करावे. देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका. देव म्हणतात, बाळा, तुला मला शोधायचे आहे तर अंतर्मनातून शोध. तुला काही समस्या असेल तर शांत बसून ते देवासोबत बोला. तुमच्या अंतर्मनामध्ये बोला, ज्या अंतर्मनामध्ये देवाचा वास आहे. तुमच्यासोबत बोला, म्हणजे तुम्ही तुमच्या समस्या नक्कीच शोधू शकाल आणि त्यावर उत्तर देखील सापडू लागेल. आज रात्रीतून काही चमत्कार घडणार आहे. तुटलेले हृदय जुळणार आहे. ते सर्व काही पुनर्संचयित करून जे तुम्ही गमावले आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आशीर्वाद येत आहेत. जर तुम्ही तयार असाल तर या आशीर्वादाला स्वीकार करा. देव आज तुम्हाला काहीतरी चमत्कारिक आशीर्वाद पाठवत आहे. ते जर तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्यासोबत नक्कीच चमत्कार घडणार आहे. देवाला स्पर्श करून देवाचे आशीर्वाद प्राप्त करा. देव आज रात्रीतून तुमच्या समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, तू मला अंतर्मनातून शोधल्यास मी तुला नक्की मिळेन. जेव्हा खूप काही अशी अशांतता तुझ्या मनात पसरते तेव्हा तेव्हा उत्तर देण्यास मी तुला अंतर्मनातून काहीतरी उत्तरही देत असतो. तुझ्या समस्यांचे समाधानही देत असतो. तेव्हा देवापुढे बसा, नतमस्तक व्हा आणि आपली सर्व काही समस्या देवाला सांगा. तुम्हाला त्यातील अचूक उत्तर प्राप्त होईल आणि तुमच्या समस्यांचे निराकरण केल्या जाईल. तुम्हाला काही समस्या असेल तर शांत बसून ते देवासोबत बोला.
तुमच्या अंतर्मनामध्ये बोला. त्या अंतर्मनामध्ये देवाचा वास आहे. त्यासोबत बोला. तुम्ही तुमच्या समस्येचे उत्तर नक्कीच मिळवाल. तुमच्या समस्येचे निराकरण केल्या जाईल. कारण देव तुमच्यावर खूप काही प्रसन्न आहेत आणि देव तुम्हाला ते अंतर्मनातून सांगत आहेत, ज्याची उत्तरे तुम्हाला हवी आहेत. फक्त तुम्ही विश्वासाने देवावर जे काही सोपवता त्यावर तुम्हाला उत्तर मिळणार आहे हे निश्चित माना. काही काळ लागेल, कधी कधी वेळही लागेल, पण सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल जे तुम्हाला हवे आहे. देव म्हणतात, बाळा, आज रात्री देव तुला म्हणतोय की मी तुझे तुटलेले हृदय बरे करणार. तू पुन्हा हसणार आहेस, तू पुन्हा विश्वास ठेवणार आहेस आणि तू पुन्हा प्रेम करणार आहेस. तुम्ही गमावलेले सर्व काही तुम्हाला पुनर्संचयित करणार आहे. कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणची जागा पवित्र केल्या जात आहे. तुमच्यात ती ऊर्जा प्रवेश करणार आहे जी शुद्ध आहे, पवित्र आहे, देवाकडून येत आहे. ती पवित्र ऊर्जा एकदा का तुमच्या मनात आली की तुमचे मन पवित्र होईल, शंका निघून जातील आणि तुम्ही शुद्ध व्हाल आणि तुमचे अंतःकरणही तुमच्या त्या त्रासापासून, भयापासून मुक्त केल्या जाईल. देवावर विश्वास ठेवा. देव म्हणत आहे, बाळा, मी तुमच्या बाजूने कार्य करत आहे. गोष्टी कोणत्या वेळेस आणि कशा हलवाव्या हे तुमच्या देवाच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जाईल. नवी नाती फुलतील, तुमचे ध्येय गाठल्या जातील आणि प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. देव आज तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला एक चिन्ह आहे की हा संदेश तुम्हाला ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून देव तुमची बाजू राखत आहे. यावर तुमचा अधिक विश्वास बसणार आहे. काहीतरी चमत्कारिक आशीर्वाद आज तुम्ही ही रात्र संपण्यापूर्वी प्राप्त कराल. कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. तुमच्या दिशेने लवकरच ते आनंद प्राप्तीचे योग चालून येतील आणि तुम्ही नशीबवान ठरणार आहात. देव तुमच्या नशिबात ते लिहत आहे ज्याच्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करत आहात. देवाला माहीत आहे की तुमच्यासाठी कसे काय ते सर्व काही घडवावे, कसे काय ते तुमच्यासाठी गोष्टी हलवाव्या. तेव्हा आता फक्त देवावर विश्वास ठेवा, आपली कर्म करत चला आणि मग सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे. सुरुवात तुम्हाला कठीण वाटू शकते, पण शेवट मात्र आनंदीच ठरणार आहे. तेव्हा सर्व काही देव तुमच्यासाठी घडवत आहे त्यावर विश्वास ठेवा. देव तुमच्या नशिबावर सर्व काही आशीर्वादित, ते सर्व काही चमत्कार देत आहेत. खोट्या व्यक्तीपासून लांब राहा, कारण खोटे व्यक्ती हे तुमच्या जवळ येऊन तुमच्या जीवनात काही खोटे सांगून तुम्हाला त्या कार्यापासून लांब करू इच्छितात. पण तसे न करता भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा. तुम्हाला खूप काही शिक्षा दिल्या जाणार नाही, कारण ज्या चुका तुम्ही केलेल्या नाही त्या खोट्या आरोपांमध्ये तुम्हाला कितीही त्या चुकीच्या व्यक्तींनी, खोट्या व्यक्तींनी त्या शिक्षांचा भीती दाखवली तरीही ते घडणार नाही. कारण देव सर्व काही पाहत आहेत. देवाला ते सर्व काही ठाऊक आहे. देवाचे कार्य तुमच्या बाजू मजबूत करण्यासाठी घडत आहे. प्रत्येक क्षणाला तुमच्या दिशेने देव तुमच्या समस्येचे निराकरण आणि सर्व काही आनंद तुमच्या दिशेने पाठवत आहेत. त्याला स्वीकार करा, मन मोकळे करा, मोठे करा आणि तुम्ही ते प्राप्त कराल. तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण केल्या जात आहे. देव म्हणतात, बाळा, जर कधी काळी तू अशा परिस्थितीत असशील की जिथे तू माझ्या नावाचा दिवा लावू शकत नाही, तू माझे काही देवपूजा करत नाहीस, तरीही तुझ्यासाठी मार्ग उघडले जातील. कारण तुझ्या मनातली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. म्हणून प्रार्थना करा. मनोमन कधी कधी केलेली प्रार्थनाही
व्यर्थ जात नाही. तुम्हाला असे वाटत असेल की फक्त देवपूजेनेच देव प्रसन्न होतो, तर तसे नसून तुम्ही अंतर्मनातून जेव्हा जेव्हा मला अडचणीत हाक मारता तेव्हा देखील मी तुमच्यासाठी काही अद्भुत रहस्यमय चमत्कार पाठवत असतो. विश्वास करा आणि ते सर्व काही मार्ग तुमच्यासाठी बंद होते ते आता उजळून निघून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे यावर विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टीवर विश्वास अशा ठेवू नका की जे कोणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत असेल, जे कोणी काही असे चुकीचे सांगत असेल जे खूप काही चुकीचे आहे. भोंदूभावांच्या मागे लागू नका. ते नुसतं तुमचा पैसा घेणार आणि तुम्हाला कुठेही नेणार नाहीत. ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे आहे ते ध्येय तुमचे निश्चित करा. कुणाच्याही मनाने ऐकून स्वतःचे काही वाईट करून घेऊ नका. सत्याच्या मार्गावर चालताना थोडे कठीण वाटत असेल तरीही सर्व काही चांगलेच होणार आहे. तुमची जीत निश्चित होणार आहे, तर त्यासाठी लढाई करणे आवश्यक आहे. तुमच्या कर्मांसोबत तुमची लढाई आहे, बाकी इतर कुणाशी नाही. तेव्हा जे काही कर्म तुमच्या वाट्याला आले आहेत ते कर्म करत पुढे जाणे ही तुमची लढाई आहे. देव म्हणतात तुला लवकरच तुझ्या इच्छितस्थळी पोहोचवल्या जाईल. ते म्हणजे तुझे ध्येयस्थान. जर तुला तिथे पोहोचायचे आहे तर कर्माची लढाई करावी लागणार. तू यशस्वी होणार. माझ्यावर विश्वास ठेव. पुढे चालत राहा. हा दैवी संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहे, देवाचे शब्द तुम्ही अंमलात आणावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. देवाचे आनंद आणि देवाचे अमर्यादित आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जर तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, सर्व संकटे निरसन व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा. कारण देव तुमच्या सर्व काही अपेक्षा आश्चर्यकारक रीतीने पूर्ण करणार आहेत. जरी काही गोष्टींना उशीर होत असेल तर घाबरून जाऊ नका, कारण तुमचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी दिल्या जाणार आहेत. तुम्ही हुशार आहात, खूप ज्ञानी आहात, पण देवाकडून मिळणारे आशीर्वाद हे तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहेत. कारण देव त्यांचेच निवड करतात जे सर्वोत्कृष्ट करण्याच्या मार्गावर असतात. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने भरून जाल आणि तुमच्यासाठी चमत्कार उघडणार आहेत आणि तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा अविश्वसनीय गोष्टी तुमच्यासोबत घडू लागणार आहेत. प्रथम, तुम्ही जर काही जीवनातील कटू सत्य तुमच्या जीवनात पाहिले आहे तर त्याची निरंतर आठवण करणे सोडा, कारण ते कठीण आता संपले आहे. देवाने तुमच्यासाठी आनंदाचे क्षण आणि खूप काही आशीर्वाद पाठवले आहेत. त्याचा स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर खूप काही चांगलेही घडेल. मग त्या सर्व काही कटूंना तुम्ही मागेच ठेवा. ते एक तुमच्यासाठी स्वप्न होते जे कठीण आणि भयानक होते, त्याला आता मागे सोडा. देव तुमचे आनंदाने जीवन भरू इच्छितात. सभोवतालचे वातावरण तुमच्यासाठी आनंदी करत आहेत, त्यावर विश्वास ठेवा. ते सर्व काही निघून जाणार आहे जे कठीण होते आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद येत आहे. अमर्याद प्रेम आणि अमर्याद आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. देव म्हणतात, बाळा, तू बिनशर्त प्रेम प्राप्त करणार आहेस. तुझं जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी देवाचे कार्य निरंतर तुझ्यासाठी सुरू आहे. तुम्ही एक अटूट प्रेम, मार्गदर्शन आणि आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच निर्माण करत असता, कारण प्रत्येक वेळेस देव तुम्हाला मदत करत आहेत. देवाची मदत तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ज्या ठिकाणी तुम्हाला खंबीरपणे उभे राहायचे आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, आज मी तुला माझ्या अमर्याद आशीर्वादाने, प्रेमाने परिपूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का
की तुम्ही इथे पृथ्वीवर आहात का, तुमच्या जीवनाचा मुद्दा काय आहे, किंवा यानंतर जीवन आहे का. देवाकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण देव ती त्यांनाच देऊ इच्छितात जे देवाचे प्रिय बाळ आहे. त्यामुळे देवावर विश्वास ठेवून देवाचे नामस्मरण करा. देव तुमचे उद्देश लवकरच तुमच्या समोर आणतील. जे कोणी खरे भक्त आहेत ते श्री स्वामी समर्थ लिहायला विसरणार नाहीत. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा देव तुमच्या आयुष्यातून ते कठीण काढून टाकत आहेत, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का, देव माझ्यासाठी कार्य करत आहे का, मला इतक्या अडचणीत पाहूनही माझा देव मला आशीर्वाद देईल काय. असे खूप काही प्रश्न आणि खूप काही त्रास जर तुम्हाला होत असतील तर ती सर्व काही संकट अगदी या क्षणापासून तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. तुमचा संघर्ष संपू लागेल आणि तुमच्यासाठी देवाचे मार्गदर्शन येऊ लागेल, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजपर्यंत तुझ्यावर माझे लक्ष केंद्रित आहे. तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही आनंदाचे क्षण आणि खूप काही असे संकट काढून टाकण्यात येत आहे आणि तुझ्या आयुष्यात तो आनंद खरोखर येत आहे. त्याला स्वीकार कर. कारण जेव्हा तुम्ही संकटे निरंतर म्हणत असता तेव्हा ते सर्व काही त्रास मी पाहत असतो आणि तुमच्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढण्याचा तो यशस्वी प्रयत्न करत असतो. पण तुम्ही धीर ठेवला पाहिजे. कधीही एकांतात बसल्यापेक्षा देवाचे नामस्मरण करत बसणे सर्वाधिक चांगले. स्वतःला आणि स्वतःच्या नात्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाचे स्मरण करा. जर तुम्ही खूप काही प्रार्थना करत आहात तर तुमची प्रार्थना वाया गेली आहे किंवा देवाने माझे काहीच ऐकले नाही असे जरी तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे ठरेल. कारण देव काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आहेत त्या तुम्हाला क्षणात न प्रदान करता त्या योग्य वेळेत प्रदान करतात. देव म्हणतात, जरी विलंब वाटत असला तरी देवाकडून ती योग्य वेळ असेल जेव्हा तुला तुझी प्रार्थना ऐकल्यावर त्याचे उत्तर मिळेल, त्याचे आशीर्वाद मिळतील. बाळा, संकट निघून जातील. तुझा देव इतका महान आहे, त्यावर विश्वास ठेव. कारण जेव्हा देवाचे कार्य तुझ्यासाठी सुरू असते तेव्हा ते निरंतर प्रक्रियेत सुरू असते. तुम्ही ज्या काही घटना तुमच्या आयुष्यात बघत असता, ज्या काही गोष्टी घडत असताना तुम्ही अनुभव करत असता, त्यावर कधी कधी तुमचा देखील विश्वास बसत नाही की तुमच्या आयुष्यातील एखादी घटना संपूर्णपणे तुमचे जीवन चमत्कारिकरित्या परिवर्तित करत असते. कधी कधी तुम्हाला न वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहजगत्याने तुमच्या आयुष्यात मोठे परिणाम देऊन जातात. यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी तुमची ऊर्जा वाढवत आहे. तुमच्यावर धनवर्षा करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही ज्या आर्थिक परिस्थितीने आजपर्यंत खूप काही त्रासाने भरला आहात, पण देव तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही काढून टाकणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवून तुमच्या समस्या नियंत्रणात करत आहेत. जर तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच माझा देव महान, माझा परमेश्वर महान असे टाईप करायला विसरू नका. मनापासून देवाचा धावा केल्यास, परमेश्वराचा धावा केल्यास देव तुम्हाला ती बुद्धी देतो आणि तुम्ही त्या मार्गावर चालून ते आशीर्वाद प्राप्त करता. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर अवलंबून राहिल्यास तुझे काहीही नुकसान होणार नाही. तुमच्या सर्व मार्गांनी त्याचा स्वीकार करा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल. सावध रहा, विश्वासात स्थिर रहा.
पुरुषांसारखे वागा, बलवान व्हा. तुम्ही जे काही करता ते प्रेमाने होऊ द्या, कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. जेव्हा देव तुमच्यासाठी द्वार उघडतात तेव्हा ते येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या आणि ते मनपूर्वक स्वीकार करा. कधीही तुमची बाजू रिकामी ठेवल्या जाणार नाही, कारण देव स्थिर आशीर्वादासह तुमच्यासाठी खूप काही पाठवत आहेत. तेव्हा मनोमन ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने बलवान आणि धैर्यवान व्हा. जर तुमच्याही आयुष्यात काही शत्रू किंवा तुमचे विरोधक असतील तर देव या क्षणाला तुम्हाला सांगू इच्छितात की परमेश्वराची कृपा निरंतर त्या बाळांवर होत असते जे देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करून देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. शत्रूंना न घाबरता जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्ही परमेश्वरी कृपा प्राप्त कराल. देवाला तुमच्या वेदना, दुःख हरण करण्यासाठी, तुमच्यापर्यंत पाठवलेले आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी या संदेशाचे माध्यम केल्या गेले आहे. जर तुम्ही हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहात तर तुम्ही या माध्यमाद्वारे देवाचे आशीर्वाद प्राप्त करणारे, इच्छा पूर्ण करून देणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात. घाबरू नका, कारण जेव्हा शत्रू तुमच्या समोर येऊन उभे राहतात तेव्हा परमेश्वर कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ते सर्व काही तुमच्या बाजूने घडू लागते. जे कोणी तुमच्यासोबत विरोध करत आहेत, जे कोणी तुमच्यावर खूप काही ताण तणाव निर्माण करू इच्छितात, त्यांना देव तुमच्या जवळून बाजूला करू इच्छितात. देव म्हणतात, बाळा, कदाचित तुम्ही सध्या काही कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तेव्हा ते घडू लागते. देव सर्वात वाईट परिस्थितीतून सर्वात मोठा आशीर्वाद आणू शकतो. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जावे, असे तुम्ही प्रार्थनेद्वारे देवाला म्हणावे. देव तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला त्या यशाकडे घेऊन जातील. तुम्ही फक्त विश्वास ठेवावा. मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी तुला एक कारणासाठी पुढे वाढवले आहे, कारण तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता त्यासाठी मी तुम्हाला बनवले आहे. तुमचे जीवन एक अपघात नाही, तर तुम्ही एक खूप काही चांगले जीवन जगावे, आनंदी असावे. तुम्ही ते तुमचे प्रेम प्राप्त करावे यासाठी देवाने तुम्हाला निर्माण केले आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही ते सर्व काही मिळवावे, कारण तुम्ही ते सर्व इच्छिता. जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तेव्हा ते सर्व काही तुमच्या मार्गात अगदी सहज पाठवले जाते. पण कोणी त्याचा स्वीकार अगदी सहजपणे करतो आणि कोणी कठीण आहे म्हणून सोडून देतो. मग तसे न करता देवाकडून येणारे प्रत्येक आशीर्वाद स्वीकार करण्याची ज्याची तयारी असते तो ते प्रयत्न करून ते मिळवतो. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या जागोजागी ते सर्व काही आशीर्वाद ठेवत असतो. माझे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही निर्माण करत असतात. फक्त तुला पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रेम, आनंद आणि ते आपुलकीचे संबंध मागू इच्छिता तेव्हा मी तुमच्या मार्गात तीच व्यक्ती पाठवतो जी तुमच्यासाठी आनंद आणणारी आहे, तुमचे प्रेम वाढवणारी आहे, तुम्हाला आनंदित करणारी आहे, तुमच्याशी सुसंवाद साधणारी आहे. पण कधी कधी तुम्ही त्यांच्यावरही शक आणि खूप काही अशा गोष्टींचा तिरस्कार करून त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून गमावू शकता. तेव्हा देव म्हणतात,
तुला जे काही देण्यात येत आहे ते तुझ्यासाठीच निर्माण झालेले आहे, पण त्याकडे तू दुर्लक्ष करतोस. ताण तणावाने प्रत्येकाचे जीवन भरलेले आहे, पण त्यातून वेळोवेळी दूर राहणेही तितकेच आवश्यक आहे. देवाचे स्मरण केल्यास, देवाचे ध्यान केल्यास तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे, तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात, पण आज सकाळी हे जाणून घ्या की मी तुम्हाला एक आशीर्वाद पाठवणार आहे. याची आठवण करून देण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलो आहे. या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ज्या काही गोष्टींचा, ज्या काही परिवर्तनाचा आणि ज्या काही आशीर्वादांचा खूप काही स्वीकार कराल ते तुम्हाला हक्काने प्राप्त होईल. मग त्यात तुमचे ते आवडते नाते असो, नात्यातील प्रेम असो किंवा काही कार्य असो, ते तुमचे पूर्ण केल्या जाईल. पण तुम्ही विश्वास पूर्ण ठेवल्यास ते तुमचे कार्य पूर्ण होईल. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाही की येणारे हे आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत, तर ते तुमच्याकडून बाजूला निघून जाईल. जर तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार केला तर ते निरंतर तुमच्या जवळ राहील. देवाची योजना ही अफाट आणि अनंत आहे. जेव्हा तुम्ही काही गोष्टींचा पाठलाग करता, पण त्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाही, तुमच्या जीवनासाठी पुढील प्रमाणे योग्य नाही, तर देव तुम्हाला ते कुठल्याही प्रसंगी भेटू देत नाही. मग त्यात तुम्हाला एखादी आवडती व्यक्ती असो किंवा तुमच्यासाठी एखादे कार्य असो ज्यातून तुम्हाला त्रास उद्भवणार आहे, ते देव तुमच्यासाठी निर्माण होऊ देत नाही, ज्यामुळे तुमचा त्रास वाढेल, तुम्हाला संकटे जाणवतील. या सर्व काही देवांच्या योजना आहेत, ज्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहावे. तुमच्या नशिबात जर चमत्कार घडणार आहेत, तर देवाकडून आशीर्वाद येईल आणि तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल जे तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. कधी कधी तुमचा विश्वासही बसत नाही, इतक्या लवकर तुमच्या दिशेने आशीर्वाद येतात. तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुम्हाला त्या प्रेमाची हमी देते आणि तुमचे ते प्रेम स्वीकारण्यात येते. तेव्हा समजून जा की देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्हाला या प्रेमाची कबुली देण्यात आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा, कारण देव तुमच्यावर त्या प्रेमाचा वर्षाव करत आहे जो तुम्हाला हवासा वाटत आहे. मग तुमच्या जीवनातून ते सर्व काही दूर जाणार आहे जे तुमच्यासाठी क्लेशकारक आहे. मग एखादे नाते तुमच्यासाठी अडचण निर्माण करतही असेल तरीही ते नाते तुमच्यापासून दूर केले जातील आणि त्या जागी अशा नात्यांची संख्या तुमच्यासाठी वाढवल्या जाईल जे तुमच्या मताशी सहमत असून तुमच्यासाठी कार्य करत असतील. देव तेव्हाच तुमचे कार्य पूर्ण करतात जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेमध्ये बसता. देव म्हणतात, बाळा, माझी योजना त्यांच्यासाठी कार्य करते जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. आणि कधी कधी तुम्ही जेव्हा काही अशा गोष्टी मागता ज्या कठीण आहेत, ज्या तुमच्यासाठी घडूनही उपयोग नाही किंवा ज्या तुमच्यासाठी पुढील काळात त्रासदायक ठरू शकतात, त्या मी माझ्या आशीर्वादाने, माझ्या योजनेने खाली करतो आणि त्या ठिकाणी तुमच्यासाठी अशा योजना देतो ज्यामुळे तुमचे सर्व काही कार्य पूर्ण होऊ लागते, तुमच्या अडचणी दूर होऊ लागतात. कधी कधी मी तुमच्याच नात्याजवळून तुमच्यासाठी ते कार्य पूर्ण करून घेतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो. कधी कधी जे साध्य करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्न करतो
तोच यशस्वी ठरतो. देव म्हणतात, जर तुम्ही ते पाहू शकता, जर तुम्ही ते साध्य करू शकता. ते स्वतःला मदत करतात, त्यांना देव मदत करतो. म्हणून तुम्हाला ते पाहिजे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. शक्ती नम्रतेच्या कृतीत असते. जर तुम्ही ती कृती करत आहात तर यश तुमच्यापासून दूर नाही. तुम्ही एखाद्या कार्यात यशस्वी होण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात मोठे यश देणारे आशीर्वाद देवाकडून तुम्हाला प्राप्त होत आहेत. तुम्ही फक्त हमी भरा आणि पुढे पाऊल टाका. देव तुमच्या कर्मांना यशस्वी करतील. स्वामी माऊलींचा हा दैवी पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, देव त्यांच्या सर्व काही अडचणी दूर करत त्यांना हवे असलेले ते सर्व काही आशीर्वाद मिळत जावोत आणि त्यांच्या आयुष्यातील ते सर्व काही प्रयत्न यशस्वी ठरोत, ज्यासाठी त्यांनी देवाची प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जे काही पाहत आहात ते तुम्हाला मिळवायचे आहे. तर मग माझा आशीर्वाद तुम्हाला खूप काही मार्गदर्शन करेल. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा ते नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो. जेव्हा तुम्ही ते नाते घट्ट व्हावे यासाठी प्रयत्न करता की क्लेश, दुःख, त्रास, कटकटी दूर जाऊन तुमचे ते सुसंवाद घडावेत आणि तुमच्यातील तो दुरावा संपावा, तेव्हा देव निर्णय घेऊन तुमच्यासाठी तुमच्या बाजूने कार्य करू लागतात. तुमची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येताना तुम्हाला दिसू लागते. त्या क्षणाला समजून जा की ही देवाची योजना आहे, जी तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन येत आहे. तुम्ही मागील काळात जे काही गमावले आहे त्याही पेक्षा दुप्पट देण्यासाठी तुमचा देव आज तुमच्यापर्यंत आला आहे. ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की आता सर्व काही संपत आले आहे, त्यावेळेस काहीतरी आशा तुम्हाला निर्माण होऊन ते सर्व काही घडू लागते, तेव्हा ती देवाची योजना आहे हे ध्यानी धरा आणि चमत्कार आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करा. जेव्हा तुमचे शत्रू तुमच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान रचत असतात तेव्हा देव तुमच्यासाठी योजना तयार करत असतात. घाबरून जाऊ नका, कारण शत्रू आता तुमच्या पुढे येतील आणि तुम्ही त्यांना सहजपणे ओळखू शकाल. तुमची स्वतःची काळजी घ्या आणि हे लक्षात घ्या की तुमच्यासाठी काही कठीण नाही. सर्व काही साधेपणाने घडणार आहे. तुम्ही मनापासून ते स्वीकार केल्यास तुम्ही त्यांना ओळखू शकाल, कारण देव तुमच्यासाठी दयाळूपणा आणि तुमची काळजी घेत आहेत. ते सर्व काही निर्माण केल्या जात आहेत जे तुम्हाला वाचवणार आहे. आशीर्वाद तुमचे घर भरेल. तुम्हाला भरभराट आणि सुख संपन्नता अनुभव दिल्या जाणार आहे. तुम्ही जर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर ते तुम्हाला मिळेल. तुमचे शत्रू तुमच्या कितीही विरोध करत असले तरीही देव त्यांना त्या कार्यात यशस्वी ठरू देणार नाहीत. देव म्हणतात, बाळा, माझ्यासाठी काहीही कठीण नाही. साधेपणाने जगा, उदार मनाने जगा, प्रेम करा, मनापासून काळजी घ्या, दयाळूपणाने बोला. बाकीचे देवावर तुम्हाला जे काही दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. मग ते तुमचे प्रेम असो आणि तुमच्यासाठी कार्य घडणे असो. विश्वास ठेवा की देवाचे अफाट कार्य जेव्हा तुमच्यासाठी घडू लागते तेव्हा खूप काही घडणार आहे. त्यात तुम्हाला कठीण वाटतानाही मार्ग निघू लागतील. सोपे सहज काहीतरी घडून तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या येऊ लागतील. तुम्ही त्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात, कारण देव तुमच्या मनातील ती भीती, भय काढून टाकण्यासाठी आले आहेत. खूप काही वर्षांनी तुमच्या आयुष्यात असे काही घडून येईल जे तुम्हाला
हवे असेल. देव म्हणतात, मी तुमची निवड खूप काही गोष्टींसाठी केली आहे. तुम्ही जर विश्वासाने या क्षणाला देखील ते स्वीकारण्यास तयार असाल तर खूप काही शुभ घटना घडू लागतील, ज्या तुमच्या आयुष्यात चमत्कारांसारख्या तुम्हाला जाणवू लागतील. कधीकधी तुम्ही खूप काही हरवले आहे असे तुम्हाला वाटत असतानाही देव पुनर्संचयित करून तुमच्या आयुष्यात ते पाठवत आहे, जे तुमच्यासाठी अगदी उपयोगी, आनंदी आणि तुम्हाला सामर्थ्यवान बनवणार आहे. देव म्हणतात, तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही काढून टाकण्यात येणार आहे जे तुमच्यासाठी कठीण आहे, कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे, जे तुमच्या बाजू मजबूत करत आहे. तुमच्यासाठी आनंद, प्रेम, विपुलता आणि भरभराटीने भरलेला हा महिना जाईल, कारण तुम्ही ते सर्व काही आपल्या कर्माद्वारे आकर्षित करत आहात. जेव्हा कर्म चांगले केल्या जातात तेव्हा देवाकडून येणारे आशीर्वाद हे अफाट आणि निरंतर असतात. तुम्ही ज्या काही गोष्टींचा विचार नकारात्मक ठेवता त्या गोष्टी घडत नाहीत, आणि ज्या गोष्टी तुम्ही सकारात्मक विचार ठेवतात त्या लवकर लवकर तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. तेव्हा मनापासून निरंतर सकारात्मक गोष्टींचा विचार मनात करा. तुम्हाला जे हवे आहे त्याचे तुमच्या समोर चित्रीकरण करा की ते तुम्हाला देवाकडून प्राप्त होत आहे. जेव्हा तुम्ही ती स्वप्न चित्रीकरणात वापराल तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील. तुम्ही ते आकर्षित करू लागाल. ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तुम्ही त्या गोष्टींच्या दूर होतात, त्यात तुम्ही आवडते कार्य, तुम्हाला आवडणारे घर आणि खूप काही गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. ज्यांना कुणाला आशीर्वाद प्राप्त करायचे आहे त्यांनी आपल्या स्वप्नांचे चित्रीकरण करावे आणि देवाला प्रार्थना करावी, आणि मग तुम्ही पाहाल काही दिवसात चमत्कार घडू लागेल. तुम्ही जे काही चित्रीकरण करत आहात त्या सर्व काही गोष्टी देवाकडून, या ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी येत आहेत, कारण त्या सर्व काही शुभ गोष्टीचे शुभचिन्ह तुम्ही त्या चित्रीकरणात मांडत आहात. तेव्हा तुमच्यासाठी ते उत्कृष्ट निर्माण केल्या जात आहे. तुम्ही एक पवित्र आत्मा आहात जो देवाकडून तुम्ही आनंदी ठेवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत आहात. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी केल्या जात आहेत. तुम्ही जे काही देवाला प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुम्हाला मिळल्या जाणार आहे. आत्ताच तुमच्यासाठी देव पाठीशी उभे आहेत. तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यात देव तुम्हाला सांगू इच्छितात की तू जे काही प्रार्थनेद्वारे माझ्याकडे मागवत आहे ते नक्कीच पुढे तुझ्यासाठी येणार आहे. पण तू खूप काही चिंता करू नये, काळजीत आपला वेळ घालवू नये, कारण तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. चमत्कार घडतील. आताच जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्यासाठी लवकरच आनंदी आनंद येत आहे. एक खुशखबर त्यांच्या आयुष्यात येऊन ते त्यासाठी कार्यरत केल्या जातील, जे त्यांना कार्य करण्याची आवश्यकता वाटत आहे. तुमची निवड त्या कार्यासाठी केल्या जाईल. तुमचे नावही दिव्य होणार आहे. तुम्ही आता त्या गोष्टीसाठी तयार केल्या जात आहात. ती दरवाजे तुमच्यासाठी देव उघडत आहे. तुमच्या आयुष्यातील काही दोष निघून जाणार आहेत आणि त्या जागी तुम्हाला विपुलता, सुख, संपन्नता प्राप्त होणार आहे. खूप काही काळापूर्वी तुम्ही काही मागून ठेवले आहे ते तुमच्या मार्गात देव आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी आले आहेत. चिंता करणे आणि भीती वाटणे ही साहजिक मानवाची चिंता करण्याची
एक सवय आहे, पण त्या सवयीतून जर तुम्ही नामस्मरण केले तर देव तुमच्या कधी चिंता आणि क्लेश तुमच्यातून हेरून घेतील हे तुम्हाला कळणार नाही. देवाचे स्मरण केल्याने तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे. तुमच्या स्वप्नांना पूर्ण झाल्याचे जर तुम्हाला पाहायचे आहे तर देवावर अधिक विश्वास ठेवून पाऊले पुढे टाका. काही गोष्टी लवकर घडतील तर काही गोष्टी उशिरा घडतील, पण विश्वास निरंतर ठेवल्यास ते सर्व काही घडेल. देव म्हणतात, मी तुला तेव्हाच भेटतो देवा चमत्कार घडू लागतात. देव म्हणतात, बाळा तुझ्या पाठीमागचे ते सर्व काही जे त्रासदायक आहे ते आज संपून जाणार आहे. तू ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असशील त्या क्षणापासून विश्वास ठेव की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. लवकरच तुमची गरिबी नष्ट करण्यात येणार आहे. तुमच्यासाठी उज्ज्वल भविष्याचे निर्माण करण्यात येत आहे. चिंताग्रस्त राहू नका, काळजीमुक्त राहा, कारण देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, कारण त्या गोष्टी तुम्ही जर पूर्ण केल्यात तर मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. या 24 तासात तुम्ही ते आकर्षित करणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची वारंवार प्रार्थना करत आहात. योग्य दिशेने ते घडू लागेल जे तुम्हाला हवे आहे. कधीही विसर पडू देऊ नका की काही गोष्टी या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याला वेळ द्या आणि मग बघा देवांचा चमत्कार तुम्ही आकर्षित कराल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करू इच्छितो. ज्याने कोणी माझा हा पवित्र दैवी ऊर्जे भरलेला संदेश ऐकला आहे त्यांच्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. त्याची गरिबी कायमची नष्ट होईल आणि तो सुख, आनंद आणि वैभवाला प्राप्त होईल. कारण वैभव ही जीवनातील एकमेव अशी गोष्ट आहे जी कर्माने प्राप्त करता येते. वैभव तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही काही कर्म करता. तुझ्या कर्मांना मोठे यश प्राप्त करून देणारा आणि तुझ्यासाठी असा मार्ग निर्माण करणारा तुझा देव आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्या पुढे आला आहे. जो कोणी या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेवेल आणि याचा आनंदाने स्वीकार करेल त्याच्या आयुष्यात या 24 तासात काहीतरी असे निर्माण होईल जे त्याच्यासाठी आनंददायक असेल, खूप काही परिवर्तन घडवणारे असेल. तुमची बाजू देव राखत आहे याचा अनुभव या 24 तासात तुम्ही घेणार आहात आणि तुमच्यासोबत तो न्याय देखील घडणार आहे ज्याची वाट कित्येक भक्त पाहत आहेत. देव म्हणतात, बाळा तुझी बाजू त्या ठिकाणी राखली जाईल, पण तू निराश होऊ नकोस. पुढील काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल जे देवांचे चमत्कारिक आशीर्वाद आहेत, कारण देव तुझ्यासाठी ते निर्माण करत आहेत ज्याची तुला आज कल्पना देखील नाही. मग विश्वासाने ते स्वीकारण्यास तू सज्ज आहेस. बाळा, सज्ज असल्यास होय म्हण आणि येणाऱ्या आशीर्वादांना मी स्वीकार करतो असे टाईप कर. माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्याच्या काही तासातच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे जी स्वामीकडून, देवाकडून तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी माऊलींचा जयघोष करायला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद मिळो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.